मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आजच अमित शहांना भेटणार। शहांच्या मुंबई दौऱ्यात नुकसानीसंदर्भात पत्र देणार। केंद्राकडून मदत मागणार अजित पवारांची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन। नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ठाकरेंची मागणी। धाराशिवमध्ये पाहणीवेळी ओमराजे तलाठ्यावर भडकले। खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यानं संतापले। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचे आदेश। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांचा संताप। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना जामीन। पुणे पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण। राहुल गांधींचा प्रकाश पगारेंना फोन। अन्यायाविरुद्ध लढत रहा, घाबरू नका असं म्हणत पगारेंना धीर दिला। एमपीएससीची 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या।